छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसेंदिवस तापमानाचा तडाखा वाढताना पाहायला मिळतोय। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहे। आपण बघतोय अगदी जे आहे ते दुपारच्या वेळी रस्त्यावर सुद्धा वाहनांचा शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात काल जे 40.4 अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद छत्रपती संभाजीनगर शहरात झाली। आज सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि नागरिक जे आहे ते या उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर जे आहे ते गमछा असेल, टोपी असेल घालताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आणि या वाढत्या उकाड्यापासून जे आहे ते बचाव करण्यासाठी अनेकांचे जे आहे ते पाय शीतपेयाकडे आणि रसवंती घराकडे सुद्धा वळताना पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसात जे आहे ते तापमान दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आरोग्य विभागाच्या वतीनं दुपारी 12 ते 4 या वेळेत जे आहे ते महत्त्वाचं काम असल्याशिवाय बाहेर पडू नये अशा सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत। आणि या वाढत्या तापमानामुळे जे आहे ते कुठेतरी उष्माघाताचा धोकासुद्धा आता वर्तवण्यात येतोय। मात्र आज जे आहे ते तापमान 40 पार केले आणि 41 अंश सेल्सिअसकडे जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे जे आहे ते कुठेतरी रस्त्यावर सुद्धा जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतं। ज्या पद्धतीने जे आहे ते एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य आग ओकत असल्यामुळे ही सगळी तापमानाची वाढ या ठिकाणी नोंदवण्यात आली आहे। आणि पुढील काही दिवसात जे आहे ते अजून तापमान वाढ होण्याची शक्यतासुद्धा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलं आहे। आणि त्यामुळे नागरिकांसुद्धा या सगळ्या काळात आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहनसुद्धा करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।